रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आम्ही आता 2 धाम करायला निघालेले आहोत. तर सुरुवात आमची ओंकारेश्वरपासून आहे. तर आम्ही परभणी नांदेड मार्गे निघालोत, मुलीला भेटलोत आणि पुढं ओंकारेश्वरला गेलोत. तर तिथं ओंकारेश्वर जंगलामध्ये पहाडीमध्ये असं खूप लांब आहे. तर गाड्याची पार्किंग पण खूप लांब आहे. आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोचलो आणि गाड्या पार्किंगला लावून तिथं ऑटो रिक्षानं जंगलामध्ये ओंकारेश्वर मंदिर आहे. तर तिकडं निघालेलो आहेत. तर तिथं नर्मदा नदी आहे. तर आम्ही काय करणार आहे, तिथे गेल्याच्या नंतर अगोदर नर्मदा नदीचं आंघोळ किंवा हातपाय तोंड धुवून मग दर्शनाच्या लाईनला उभा राहणार आहेत. तर चला तर मग गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत. निघालो होतो आम्ही आता ऑटो रिक्षानं. इकडं आहे का इथून जंगल आहे ठीक आहे. झाडे किती घेतलं सगळे रिक्षा त्याचा पार्किंगला गाड्या लावून घर किती उंच आहे. मग गडीवर आहेत नाही का. तर पहा मी आता ऑटोमध्ये उतरलो. आता देवदर्शनाला चाललो ओंकारेश्वर मंदिराकडे. कारण गाड्या मंदिराजवळ येऊ देत नाहीत. गाड्या पार्किंगला लावून आम्ही आठवणं आलोच मंदिराच्या जवळ. चला दर्शनासाठी तुम्ही पण आमच्यासोबत. आता हे नर्मदा नदीकडं कोणी आंघोळ्या करतं, कोणी हातपाय धुतं आहे की नाही. आपण काय करायचं, हातपाय धुवायचे. आंघोळी करा, हातपाय धुवा आणि दर्शनाला लागा. चला मग हातपाय धुवू. ते उभे बघ खाली सोडा, लुंगी खाली सोडा. आंघोळ घाला. डोक्यावर थोडं हे करा की, डोक्यावर थोडं टाका ना त्यांच्या. तो त्यांच्या म्हणलं ते बाई आपलेच गेले, ते त्यांच्या हाताने घेतात. नको तुझ्याच इथून काढते आलेत ना. ये पायाला हात लाव ना. हो हो जातो दोघं. उतर ना खाली बसला काय तिथं. घेतलं चालू आहे घ्या. हो यायले यायले. हे आमचे पाहुणे दोघं जोडे आहेत. खड्डा आहे, खड्डा आहे तिकडं. कसली कुंडी म्हणताय त्याला. हा दानपेटी ना. हे कोणतं मंदिर आहे छोटं. ओंकार. चला अगदी ओंकारेश्वरच्या जवळ आलं दर्शनाला. सुरुवातीला नंदीचं दर्शन ओंकारेश्वरच्या. खूप जुन्या काळातलं मंदिर आहे ना. हेमाडपंथी. हे मालक आहेत पुढे, त्यांच्या मागे आम्ही उभं राहिलेलो.
खूप जुनं आहे हे माणसांचं. तुम्ही पण व्हिडिओ करायले. आता इथं नाश्ता करायचा ना. झालं तुम्हाला घाईमध्ये व्हिडिओ थोडंफार दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला, कारण खूप गर्दी ढकली होती पोलिसांची. घाई थोडंसं शूट केलं, दाखवण्याचा प्रयत्न केला. चला आता दर्शन झालं. आता हॉटेलमध्ये नाश्ता पाणी झाले. आता आमची गाडी खूप लांब आहे पार्किंगला, तर चला तर आता नाश्ता पाणी झाले. आता पुढं उज्जैनला जायचे आणि तिथंही व्हिडिओ मोबाईलला तर परवानगी असते. तुम्हाला थोडं ओंकारेश्वरचं पण दर्शन घडवण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं आमचा ओंकारेश्वर दर्शनाचा व्हिडिओ? आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लोक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर धन्यवाद. रामकृष्ण हरी.